कोणी पातोड्या म्हणतं, कोणी येसूरवडी, कोणी थापीवडी, पण पदार्थ एकच आहे. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. बनवण्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, जिरं, लसूण, हिरवी मिरची घालून याचा ठेचा तयार करायचा आहे. आता 1 कप बेसन पीठ एका बाउलमध्ये घ्यायचं. त्यामध्ये थोडं थोडं करून 1 कप पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करायचं. पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. या पद्धतीचं पीठ छान मिक्स झालं की गॅसवरती आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, तडतडू द्यायची, हिंग घालायचा, तयार केलेला ठेचा घालून मिनिटभर परतून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आणि पाव कप एवढं पाणी घालायचं. पीठ जर जाड असेल तर 1.5 कप पाणीसुद्धा लागू शकतं. पीठ इथे मी बारीक वापरलं त्यामुळे टोटल 1.25 कप पाणीच आपल्याला पुरेसं झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालून सतत हलवत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवून याला एक चांगली वाफ येऊ द्यायची. पीठ व्यवस्थित शिजायला हवं. पीठ चांगलं शिजलं गेलं की पटकन गरम असताना तेल लावलेल्या ताटावरती असं छान थापून घ्यायचं. वरून आवडीनुसार कोथिंबीर, किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि याला 10 मिनटं सेट करायचे. 10 मिनटानंतर छान याच्या वड्या पाडून घ्यायच्या. पाहू शकता खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागणाऱ्या आपल्या पातोड्या तयार आहेत. तुम्ही याला पातोड्या म्हणता, येसूरवडी म्हणता की थापीवडी म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा.